दादरमधील हनुमान मंदिर पाडण्याच्या रेल्वेच्या नोटिसीवरून उद्धव ठाकरे आक्रमक। भाजपने हिंदुत्व सोडलं का? मंदिर वाचवू शकत नसाल तर भाजपचं हिंदुत्व काय कामाचं? ठाकरेंचा सवाल। शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। पक्ष विखुरलेला राहू नये, एकत्र ताकद वाढते, सुनंदा पवार यांचं वक्तव्य। उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेंचे 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। काही मंत्री नंतर शपथ घेणार। 12 ते 13 मंत्रिपदे शिंदेंना मिळण्याची शक्यता। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत $1 ट्रिलियन व्हावी। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईमधील वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये व्यक्त केली आकांक्षा। मराठवाड्यामधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। फडणवीस सरकारकडून 2738 कोटी मंजूर। डीबीटीद्वारे थेट खात्यात रक्कम जमा होणार। विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्तावावरून राज्यसभेच्या सभापतींचा संताप। मी शेतकऱ्यांचा मुलगा झुकणार नाही, धनखड यांचं वक्तव्य। तर विरोधकांचा संसदेमध्ये गदारोळ। पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी केली अटक। चेंगराचेंगरीमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई। गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टामध्ये धाव।